महाराष्ट्र माता भगिनींनो, तर आताची व्हिडिओमध्ये आपण जे पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली आहे, ते कोणत्या महिलांसाठी सुरू आहे आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता येणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बऱ्याचशा महिला जे आहेत ते आपली ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण ई-के-वाय-सी चे पोर्टल पुन्हा सुरू करून देण्यात आलेले आहे आणि बऱ्याचशा महिलांना अशा प्रकारचा एस-एम-एस पण येत आहे. तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली होती त्यांनाच या ठिकाणी अपडेट करता येणार. त्यांना ते पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली होती ऑप्शन चुकीचे निवडल्यामुळे. तर बऱ्याचशा महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नव्हती तांत्रिक अडचणीमुळे. त्या पण महिला आपल्या ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्ये काही महिला अशा आहेत ज्या महिला एकल आहे, ज्या महिला घटस्फोटित आहे, अशा महिला पण आपली ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांचं ऑप्शन ई-के-वाय-सी करताना दिसत नाही. तर महिलांना लक्षात ठेवायचं, फक्त 2च ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणी सरकारी निवृत्ती वेतन घेत नाही, कोणी सरकारी नोकरीवर नाही. 2च ऑप्शन फक्त या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यांची ई-के-वाय-सी करताना चुकलेली होती. म्हणून ज्या महिला एकल आहे, घटस्फोटित आहे, त्यांना पण अशा प्रकारचा एस-एम-एस या ठिकाणी येत आहे. याचा अर्थ असा की फक्त ज्या महिलांचे ऑप्शन चुकलेले होते, होय होय नाही नाही झालेलं होतं, त्यांचीच ई-के-वाय-सी या ठिकाणी पुन्हा होत आहे. इतर कोणत्याही महिलांची ई-के-वाय-सी या ठिकाणी पुन्हा होत नाहीये. ई-के-वाय-सी करायचा प्रयत्न केला तरी त्यांना अशा प्रकारचा ऑप्शन त्यांना साइडवर दाखवत आहे. तर महिलांनो, आता जानेवारीच्या हप्त्याचे वितरण आहे हे लवकरच या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या याबाबत जी-आर पण प्रसिद्ध होऊ शकतो. पण कोणत्या महिलाला जानेवारीचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर बघा, तर महिलांना सध्या ई-के-वाय-सी करणे सुरूच आहे आणि ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला होता, अशा पात्र महिलांना 100% जानेवारीचा हप्ता पण येऊन जाईल. ठीक आहे. ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्यांना 100% या ठिकाणी जानेवारीचा हप्ता पण येऊन जाईल. पण ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे, ज्या महिलांनी आपली 5-6 दिवसा अगोदर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पोर्टलच्या माध्यमातून, त्यांना पण या ठिकाणी जानेवारी हप्ते मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तुम्ही जर आपली ई-के-वाय-सी केली नसेल आतापर्यंत, तुम्हाला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. ज्यांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे त्यांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. झालं तर त्यांना या ठिकाणी ₹4,500 पण पाठवला जाऊ शकतो. ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता आपली ई-के-वाय चुकल्यामुळे, पण त्यांनी आता आपली ई-के-वाय-सी केलेली आहे. अशा सर्व पात्र महिलांना या ठिकाणी आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना फक्त ₹1500 या ठिकाणी पाठवले जाणार आहे, ते पण जानेवारी हप्त्याचे. महिलांनो, येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये जानेवारी हप्त्याबाबतचा जी-आर पण प्रसिद्ध केला जाणार आहे आणि 13 किंवा 14 तारखेपासून वितरणाला सुरुवात पण होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कारण मागील 2 महिन्यामध्ये 13 आणि 14 तारखेलाच वितरण झालेलं होतं आणि यावेळेस पण 13 आणि 14 तारखेला वितरण होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.